नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. एक मागासवर्गीय समाजातून येणारा कंटेंट क्रिएटर आहे आणि त्यांनी एक व्हिडिओ बनविला आणि तो व्हिडिओ अक्षरशः थेट त्यानंतर तो व्हिडिओ जर कोणाला लागला असेल तर केंद्रीय मंत्र्याला लागला आणि त्यानंतर त्या व्यक्तीवरती, त्या मुलावरती जे आहे थेट त्या ठिकाणी डिफॉर्मेशनचा केस करण्यात आला आणि त्याच्याकडनं 50 कोटी रुपयाची ही केस करण्यात आली एका यूट्यूबरवरती आणि तो बहुजन समाजातून येतो. तर नेमकं काय प्रकरण आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपल्या सर्वांना माहित आहे, केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनविण्यात आलेला होता. मुकेश मोहन नावाचा एक मुलगा आहे मित्रांनो, की युट्यूबर आहे. तो बहुजन समाजातून येतो आणि तो या ठिकाणी जे आहे वेगवेगळे सरकारच्या जे स्कीम असतात किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात त्याबद्दल तो व्हिडिओ बनवत असतो. आणि त्यामध्ये त्याने जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी एक कारावॅन नावाचं एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये नितीन गडकरी यांच्या परिवाराबद्दल, नितीन गडकरी यांच्याबद्दल एक आर्टिकल आला होता. त्यामध्ये सरळ सरळ असं सांगण्यात आलेलं होतं की नितीन गडकरी हे जे आहेत बीफ एक्सपोर्ट करतात किंवा त्यांची फॅमिलीचा तो एक बिझनेस आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आणि तो जो न्यूज आर्टिकल होता तो आर्टिकल फक्त मुकेश मोहन याने त्याच्या यूट्यूब चॅनलवरती व त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती त्या ठिकाणी त्याने एक्सप्लेन करून दिलं होतं. आणि त्यांनी एवढी गोष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी नितीन गडकरी यांनी त्याच्यावरती थेट केस केली आणि 50 कोटीची डिफॉर्मेशनची केस त्याच्यावरती टाकण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर नितीन गडकरी यांनी केस केली. नितीन गडकरी यांना वाटलं हा काय करणार किंवा हा साधारण यूट्यूबर किंवा एक कंटेंट क्रिएटर आपलं काय करू शकतो. परंतु मित्रांनो, जशी ही बातमी बाहेर आली की नितीन गडकरी यांच्याकडनं एका व्यक्तीवरती जे आहे केस करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडनं जे आहे 50 कोटी रुपयाचं डिफॉर्मेशनची केस करण्यात आली, त्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि सर्वच्या सर्व लोक जे आहे मित्रांनो मुकेश मोहन यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट देताना दिसत आहे. जेवढे कंटेंट क्रिएटर आहे त्यामध्ये सर्वच जण त्याच्या बाजूने उभे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ध्रुव राठी हा आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांनी देखील याबद्दल व्हिडिओ बनवून तो देखील मुकेश मोहन यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.